स्वामी समर्थांना आपल्या अहंकारी भक्तांना अद्दल घडवून त्यांना मार्गावर आणणे चांगलंच जमायचं. ही गोष्ट आहे रामभाऊ आणि रमाबाईची. एका छोट्याशा गावात एक जोडपं शेती करून पोट भरत असत. घरात कशाचीही कमी नव्हती. रामभाऊ खूप मोठ्या मनाचा, पण रमाबाई मात्र कंजूस स्वभावाची होती. तिच्या दारावर जो कोणी भिक्षा मागायला येई तिला ती भिक्षा तर देतच नव्हती, पण आपल्या भेदक वाणीने समोरच्याचं खूप मन दुखवायची. त्यामुळे तिच्या दारावरून कुणीच तिची कठोर वाणी ऐकल्याशिवाय सुटत नव्हतं. बिचारा रामभाऊ तिला खूपदा समजावून सांगायचा, पण त्याच्या बोलण्याचा रमाईवर कधीच उपयोग होत नव्हता. तो तिला नेहमी म्हणायचा, "अगं, आपल्याकडे कशाची कमी आहे का? देवाच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी भरभरून आहे. त्यातलं थोडं दारावर आलेल्या भिक्षुकाला दिलं तर काही कमी होणार आहे का?" पण सगळं व्यर्थ जायचं. एके दिवशी एक भिक्षुक रमाबाईंच्या दारावरती आला आणि "भिक्षाम देही माई, भिक्षाम देही" असे तो म्हणू लागला. रमाबाई घरातून दारात आल्या आणि म्हणाल्या, "काय रे, माझेच घर मिळाले होते का तुला भिक्षा मागायला? चल निघ बघू इथून." "तसं नाही माई, सगळे दार आम्हाला सारखेच." "वा रे वा, भीक मागून खातो तर खातोस आणि वर थोबाड करून मला उत्तर देतोस. तुला भिकेचा एक कणही इथून पुढे देणार नाही मी. चल निघ बघू आता इथून." त्या भिक्षुकाने रमाबाईकडे बघून स्मित हास्य केले आणि तो तिथून निघून गेला. पुढील कथा ऐकण्यासाठी त्रिकोणावरती क्लिक करा. श्री स्वामी समर्थ.